विधान परिषदेत स्मार्ट प्रीपेड संदर्भात मांडण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी 39,000 कोटींचा आराखडा मंजूर करताना केंद्र शासनानं स्मार्ट मीटर लावण्याची अट घातली होती। या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधलं। 100 युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या 1.5 कोटी ग्राहकांना तसंच 300 युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या 52 लाख ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करण्यात येणार नाही असं सभागृहात स्पष्टपणे सरकार सांगणार का, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। 300 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी लोकांना आणि 100 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी आणि 300 युनिटच्या खालच्या 52 लोकांना हे लागणार नाही असं आपण स्पष्ट या ठिकाणी सांगाल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। यावर बोलताना ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड सक्ती करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं सर्वसामान्य ग्राहकांना लागणारच नाहीये। तुम्ही 300 युनिट का म्हणता, 400 युनिट वाल्याला लागत नाहीये, त्यालाही लागत नाहीये।